गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे 26 जुलै, म्हणजेच 2005ला 26 जुलैला तुम्हाला माहिती आहे महापूर आलेला. पण आज काहीच पाऊस नाही आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही चाललो आहोत मुंबईला. माझा मित्र अक्षय पाटील आणि मी. तर भुलेश्वर मार्केटला चाललो आहे. आता आपले बाप्पा येणार आहेत थोड्या दिवसात, तर त्यासाठी आम्ही डेकोरेशनचं सामान आणायला चाललो आहे तिकडे. तिकडे खूप जसं आपल्याला पाहिजे तसं सामान भेटतो, त्यासाठी आम्ही दोघे चाललो आहोत. आता इथून आम्ही जाणार आहोत सरळ आमच्या पार्किंगमध्ये आणि त्यानंतर गाडी घेऊ 4 व्हीलर आणि त्याच्यानंतर जाऊ पुढे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही निघतो इथून, पार्किंगमध्ये आहोत. चला आता आपल्याला जायला. तर दरवर्षी माझा भाऊ डेकोरेशन बनवतो गणपती बाप्पाचा. ह्या वर्षी मी कॉन्ट्रॅक्ट घेतलं पूर्ण डेकोरेशन बनवायचा आणि माझा मित्र अक्षय पाटील हा मला हेल्प करणार आहे डेकोरेशन बनवण्यात. तर बघू आता कसं होतं ते स्टार्टिंग टू एंड. तुम्हाला ब्लॉग दुसरं 2-3 ब्लॉग येणार अजून. नेहमीप्रमाणे आमच्या ठाण्यात ट्रॅफिक किती पण रस्ते बनवले, ब्रिज बनवले तरी ट्रॅफिक काय सोडणार नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही. आतापर्यंत ठाण्यात 5-6 ब्रिज तरी एक्स्ट्रा झाले असतील तरी पण ट्रॅफिक काय संपत नाही. सो बघतील आता आपले. आता काय बोलून फायदाच नाहीये. तुम्हाला काय बोलायचं आहे का ट्रॅफिक बद्दल? काहीच नाही बोलायचं त्यांना. ते फक्त ट्रॅफिक मध्ये जाणार, किती पण ट्रॅफिक असू दे, जेव्हा पोहोचायचं तेव्हाच पोहोचणार. बोलून सहनशक्ती पण बोलून त्यांची सहनशक्ती संपले, त्यामुळे ते काहीच बोलणार नाही ट्रॅफिक बद्दल, काहीच बोलणार नाही. जशी असेल तशी आम्ही करू. चला तर आता वाजलेत, आम्ही निघालो. तर आता आम्ही सध्या तरी माझीवाडा ब्रिजवर आहोत आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत डायरेक्ट मनीष मार्केट. इकडनं फ्रीवेने टाकणार आहे ना गाडी, फ्रीवेने टाकणार आहेत गाडी. आम्ही आता फ्रीवेने गेलो का डायरेक्ट मनीष मार्केटला गाडी पार्क करू आणि भुलेश्वर मार्केटला तिकडनं आय थिंक 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आम्ही वॉकिंग करत जाऊ. सो कारण की भुलेश्वर मार्केटच्या इथे पार्किंग नसल्यामुळे आम्हाला मनीष मार्केटला गाडी लावायला लागेल. सो बघूया आता पुढे. फायनली ट्रॅफिकमधून आम्ही निघालो आहोत आणि आता तुला टोल नाक्यावर. टोल नाके आय थिंक बंद केलेत, पण बंदच आहे ना टोल नाके? हां, टोल नाके बंद आहेत. मस्तपैकी दणका दिलेला यांना. हां चला, तर आता आपण मुंबईमध्ये प्रवेश करत आहोत. ठाण्याला काहीच पाऊस नव्हतं, आमच्या इकडनं निघल्यापासून काहीच पाऊस नव्हतं. पण आता मुंबईमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर भरपूर असा पाऊस बघू शकता तुम्ही. फ्रीवेने गाडी टाकणार आहोत. सरळ जर गेलो असतो तर आम्हाला भरपूर असे सिग्नल लागतात, 1 तास लागला असता. पण फ्रीवेने फक्त 20 मिनिटात आम्ही पोहोचणार. हा फ्रीवे डायरेक्ट मनीष मार्केटला निघतोय. सध्या सिग्नल आहे, फ्रीवेचा सिग्नल आहे. चलो फ्रीवे डायरेक्ट 20 मिनिटात मुंबई. तेच बोललो, ट्रॅफिक भेटली कशी नाही अजून. हे बघ ट्रॅफिक, बघा ट्रॅफिक. झिंग 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 झिंग, ओनली ट्रॅफिक मुंबई. ट्रैफिक क्या पीछा नहीं छोड़ रही है भाई. पण ही ट्रॅफिक जेन्युइन ट्रॅफिक नाही आहे. ही ट्रॅफिक आहे, येऊन स्टॉप आहे खाली, त्यामुळे गाड्या तिकडनं उतरतात खाली. म्हणून आता सध्या थोडी ट्रॅफिक आहे इथे. काय कारण नाही पण काय फालतू कारण आहे, काही नाही. फालतू ट्रॅफिक लागलेली एकदम, काही कारण नसतानाची ट्रॅफिक. बाईकवाला इकडे चढला, चुकून चढला ना. सांगू का त्याला? अरे पकड, पोलीस पकडतील ना त्याला. दोन चरले नव्हते, हे दोन आले. नाही पुढे असेल ना काहीतरी, आहे का? पोलीस भेटलं मध्ये डायरेक्ट बोर्ड लावले ना. आवरे पावसानं थोडी पोलीस असतील. चौकी आहे, बघू घ्या आता समजल.
तर 2 बाईकवाले आमच्या मागे मागे येत आहेत आणि बाईकला एंट्री नाही आहे इकडे. ओव्हर स्पीडिंग असेल ना इथे कॅमेरा. 80 किलोमीटर्सला आहे ना आपला. 100 तू आयशोत ठेव. तू माहिती आहे तू 150 पण टाकशील पण तू आयशोत ठेव. लाव ना मला काय मी तुला पटेल फाईन. बघा काचेची बिल्डिंग. कधी बघितली नसेल तुम्ही. काय केलं ते बाईकवालं. धोका झालाय पूर्ण. लोणावळ्याला आल्यासारखं वाटतंय. अजूनही आपल्या मुंबईमध्ये शेती दिसते. बघू शकता. हा हे बघ प्रॉन्स. आपली प्रॉन्स माय कार. इथे 80 किलोमीटरच्या वरती जर गेलं तर फाईन पडणार. तर बघू शकता अटल सेतू इथून दिसतोय आपल्याला. अटल सेतू 500 मीटरच्या अंतरावर अटल सेतू एकदम क्लिअरली दिसते तुम्हाला. उड्डाण पूल अटल सेतू पूर्ण समुद्रातून जाणारा रोड. बघा बांधकाम बघा तुम्ही. तर फ्रीवे उतरलो आम्ही आणि मुंबईमध्ये प्रवेश. तर आता मी गाडी तर पार्किंग शोधतोय इकडे. तर आता आम्ही पार्किंगला आलो. इथे चावी द्यायला लागेल बोलतो तो पण देऊ आता काय. मी कोणाला चावी दिली नाही अजून आयुष्यात माझी गाडीची. चावी रखना पड़ता भाई. हाँ मालूम है ना. टाइम कैसा है घंटे का. 1 घंटे. तर आम्ही आता इथे पार्किंगला गाडी लावायला आलेलो पण 1 तासाचे 200 रुपये बोलतोय तो. आम्हाला 4 तास गाडी लावायची आहे. 200 रुपये परवडणार नाही आम्हाला. आम्ही पुढे बघतो. पुढे जर असेल कमी याच्यात तर ठीक आहे नाहीतर मग लावू तिकडे. घरीच जाऊ. घरी नाही जायचं पण 200 रुपये पार्किंग पर आवर म्हणजे काय बोलायचं यार. काय बोलायचं. गणपतीचा डेकोरेशनचा पूर्ण सामान अक्षय पाटील यांनी घेतलंय. प्रॉफिट मार्केट कुठनं प्रॉफिट मार्केट आहे ना. प्रॉफिट मार्केटला आलेलो आम्ही. पूर्ण गणपतीचं सामान लाइटिंग वगैरे बघू शकता तुम्ही. तर पूर्ण खरेदी झालेली आहे आमची आणि आता चाललेलो आहे आम्ही डायरेक्ट घरी निघतोय. पॉकेट सर्व खाली झालेलं आहे आणि गाडी अजून आली नाही आपली. पार्किंगला आहे गाडी. कवेल जरा हटके जरा बचके ए मुंबई मेरी जान. अरे कधीपासून गाडी नेली यावी अजून आणली नाही गाडी. कधी वाची गाडी. कसली पार्किंग आहे यांची. भाई यांचा कारभार नाही मला पटला. अर्धा तास आहे थांबलोय पार्किंगची गाडी घेवायला. फायनली आमची गाडी आली. चला मोठा टेन्शन आलंय आता जाम. मस्तपैकी पोलिसांनी फाईन मारले. पार्किंगच्या समोर त्यांनीच गाडी लावली आणि आपली त्यावेळीच पोलिसांनी डायरेक्ट फोटो काढला. काय फायदा. हा भ्रष्टाचार. काय भ्रष्टाचार आहे सांगतो त्याला का. पार्किंगवाल्यांनीच लावली गाडी. काय मस्त काय बोलून फायदा नाही. मस्तपैकी फाईन आले आता 1500 रुपयाची. 1500ची फाईन आले मस्त कडक मध्ये. अक्षय पाटील देणार आहेत कारण की तेच गाडी चालवत होते. गाडी माझ्या हातात होती. मग कोणच्या हातात होती. त्याच्यावर होती पार्किंगवाल्याच्यामुळे आमच्यावर 1500चा फाईन पडलाय. जाऊ दे आता काय बोलून फायदा नाही. बघायला लागेल कारण की अजून तरी मॅचेस आला नाही. बघतो नंतर पर्यंत येतोय का. काय वाटतं तुला येईल. अक्षय बोलतात नाही येणार पण बघू आता पुढे. गाडी माझा मला चालवायचं आहे. माणूस आमचा पिसलले माझ्या
काहीतरी थांबव साईडला, चालेल मी असं मधीन नको थांबव. तर फायनली सगळं सामान घेऊन झालंय आणि आता घरी चाललोय परतीच्या दिशेने. सो बाय बाय. ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. स्टे ट्यून.